नमस्कार, डेक्स्टिरिटी टेक्सेस प्रायव्हेट लिमिटेड पुणेकडून मी आज तुम्हाला स्मार्ट प्रोजेक्टसाठी टॅली प्लॅटफॉर्मवर डेव्हलपमेंट केलेल्या फंड मॅनेजमेंट सोल्युशनची ओळख देत आहे. प्रकल्पामधून होणारे फंड मुव्हमेंटचे रेकॉर्डिंग आणि गव्हर्नमेंटला सबमिट करावे लागणारे रिपोर्ट्स कस्टमायझेशनमधून आपण कव्हर केलेले आहे. जसे की आपण पाहू शकता, टॅली ॲप्लिकेशनमध्ये एक डेमो कंपनी ओपन केली आहे. कस्टमायझेशनमुळे गेटवे ऑफ टॅलीवर तुम्हाला एक अतिरिक्त ऑप्शन स्मार्ट मेनू ॲड झालेला दिसत आहे. या मेन्यूमध्ये स्मार्ट प्रोजेक्टशी संबंधित प्रोजेक्ट्स आणि इम्पॉर्टंट रिपोर्ट्स दिलेले आहेत. IUFR रिपोर्ट्स, PFS रिपोर्ट्स अँड ग्रांट्स सारखे प्रमुख रिपोर्ट्स अवेलेबल आहेत. सर्वप्रथम आपण प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज चेक करूयात. या रिपोर्टमध्ये प्रकल्पाचे नाव, त्याचे कोड, ऑब्जेक्ट कोड आणि इतर माहिती आलेली आहे. हा रिपोर्ट फक्त इन्फॉर्मेशन म्हणून अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. आता आपण ह्या प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज कशा क्रिएट केल्या आहेत ते पाहूयात. यासाठी टॅलीमधील ग्रुप चेक करूयात. ग्रुप ऑल्टरेशनमध्ये तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण ॲडिशनली ॲड केलेली आहे. यात ऑब्जेक्ट कोड, कॅटेगरी ऑफ एक्सपेंडिचर आणि इतर इन्फॉर्मेशन कॅप्चर केलेली आहे. आता ह्या सर्व कॉन्फिगरेशनवरती टॅलीमध्ये एंट्रीज कशा करायच्या आहेत हे पाहूयात. बेसिकली एंट्रीज करताना युजरने करेक्ट वाउचर टाईप, लेजर आणि डेट एंटर करणे महत्त्वाचे आहे. अल्टिमेटली रेग्युलर एंट्रीज पास करायची आहे. आता टॅलीमध्ये रिपोर्ट्स बघूयात. प्रत्येक रिपोर्ट चेक करताना युजरला पिरियड एंटर करायचा आहे. पिरियड एंटर केल्यानंतर सिलेक्टेड रिपोर्ट टॅलीमध्ये डायरेक्ट जनरेट होईल. ॲडव्हान्स स्टेटमेंट, AUFR रिपोर्ट, PFS रिपोर्ट ह्या पद्धतीने टाइम टू टाइम जे काही महत्त्वाचे रिपोर्ट्स टॅलीमधून जनरेट करायचे आहेत ते सर्व रिपोर्ट एका क्लिकवर जनरेट होतात. महत्त्वाचं एकच आहे, टाइम टू टाइम एंट्री विथ करेक्ट इनपुट्स. बाकी सर्व टॅली हँडल करेल. Thank you so much.